नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट बदलण्याचं वक्तव्य हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं वक्तव्य। आमदार सतेज पाटील यांची टीका। गडहिंग्लज तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करा, महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। पर्यटकांसह स्थानिक व्यावसायिकांच्या मागणीनंतर अखेर राधानगरी अभयारण्य पर्यटकांसाठी खुलं, आजपासून जंगल सफारी सुरू। आजरा, चंदगड, गडहिंग्लज या काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या तालुक्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकसंधपणे लढत मोठं यश मिळवून तिन्ही तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा निर्धार। आमदार सतेज पाटील यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी साधला संवाद। आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं खरीपाच्या काढणीच्या हंगामाला अवकाळा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शक्तीपीठ महामार्गाचं अलाइनमेंट बदलण्याचं वक्तव्य केलं असलं तरी याबाबत जोपर्यंत अधिकृत अधिसूचना निघत नाही तोपर्यंत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट होणार नाही, असं विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अलाइनमेंट बदलण्याचं वक्तव्य केलं असावं, असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। शक्तीपीठ महामार्गात 27,000 एकर सुपीक जमीन संपादित होणार आहे, त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार असून यामुळेच शेतकऱ्यांनी आता या महामार्गाला मोठा विरोध केलाय। दरम्यान शक्तीपीठ महामार्ग विरोधात मोठं जन आंदोलन उभं राहिलं असतानाच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूरमध्ये अनौपचारिक गप्पा मारताना शक्तीपीठ महामार्गाचं अलाइनमेंट बदलण्याचे संकेत दिलेत। विशेषतः सोलापूर, सांगली, कोल्हापूरमध्ये बदल केला जाऊ शकतो, या संदर्भात विचार सुरू असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकावेळी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र प्रत्यक्षात जमीन संपादनाचे आदेश काढण्यात आल्याकडे लक्ष वेधलं। शेतकऱ्यांनी हा अनुभव घेतलाय, त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलं आहे काय, अशी शंकाही आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केली। अनौपचारिक बोलणं झालं अशी बातमी लीक झाल्या। आता नागपूरमध्ये बातमी लीक करण्यात आली का खरंच ही बातमी आहे हे आम्हाला कल्पना नाही। खरं मुळात मुख्यमंत्री महोदयांना अनौपचारिकरित्या निदान 50% गरज नाही आहे एवढं कळलं हे महत्त्वाचं आहे। त्यामुळं राहिलेला 50% सुद्धा रद्द करावा, नाहीतर फक्त जिल्हा परिषदच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या नजरेमध्ये धूळफेक नको एक बातमी सोडून द्यायची की बाबा असं रद्द होणार आहे। विधानसभेच्या वेळी हा अनुभव शेतकऱ्यांनी घेतलेला आहे, त्यामुळं जोपर्यंत अधिकृत अधिसूचना निघत नाही आणि पूर्णपणे हा महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत सरकारची भूमिका स्पष्ट आम्हाला कळणार नाही। मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पा मारताना हे वक्तव्य केलं असलं तरी याबाबत जोपर्यंत अधिकृत अधिसूचना निघत नाही तोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांचा लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। 1 जानेवारी 2026 पासून आपलं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान संपूर्ण राज्यात राबवणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली। राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा इथं आयोजित केलेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विविध विकास कामांचं उद्घाटन नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं। याप्रसंगी मंत्री आंबेडकर यांच्या हस्ते प्रधानमंत्री सूर्यघर योजना, वॉटर बेल, ग्रामपंचायत संकेतस्थळ आणि मोबाईल ॲप या नाविन्यपूर्ण उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी बोलताना मंत्री आंबेडकर यांनी गाव एकसंघ राहिलं तर विकासाची वाटचाल सोपी असं सांगितलं।
नवीन वर्षात 1 जानेवारीपासून आपलं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान संपूर्ण राज्यात राबवणार असल्याची घोषणा मंत्री आबिटकर यांनी केली. जिल्हा बँकेचे संचालक AY पाटील, प्रमोद तौंडकर, ग्रामपंचायत अधिकारी सचिन बारड, साताप्पा शेरवाडे यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला सरपंच योगिता वारके, युवराज वारके, सचिन वारके, उपसरपंच रत्नावली खोत, सुनील वारके, जयसिंग बिडकर, दयानंद कांबळे, विक्रम वारके आदी उपस्थित होते. राज्य शासनानं अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्याचा समावेश करावा अशी मागणी महाविकास आघाडीनं केली आहे. आज काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन त्यांना या मागणीचं निवेदन सादर केलं. शासन निर्णयानुसार जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या शासन निर्णयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांपैकी 11 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र यामध्ये गडहिंग्लज तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली. जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत झालेल्या पंचनाम्यानुसार जून 2025 ते ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गडहिंग्लज तालुक्यातील 17 गावांमधील 319 शेतकऱ्यांच्या एकूण 190 हेक्टरमधील पिकांचं नुकसान झालंय. तसंच पशुहानी, घरं आणि गोठ्यांची पडझड सुद्धा झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा गडहिंग्लज तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यात समावेश करण्यात आला नसल्यानं गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष आणि नाराजीची भावना निर्माण झाल्याचं आमदार सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निदर्शनाला आणून दिलंय. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीमध्ये गडहिंग्लज तालुक्याचा समावेश करण्यात यावा अशी मागणी करणारं निवेदन जिल्हाधिकारी येडगे यांना सादर करण्यात आलं. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, दिग्विजय कुऱ्हाडे, विद्याधर गुरबे, अमर चव्हाण, कॉम्रेड संपत देसाई, सोमगोंडा आरबोळे, प्रशांत देसाई, बसवराज आजरी, गणेश कुरुंदकर, अवधूत पाटील आदी उपस्थित होते. पन्हाळ तालुक्यातील कोडोली ते पोखले मार्गावर असलेल्या कॅनॉल परिसरात एका घराजवळ मगर आढळून आली. ही मगर एक तासभर त्याच ठिकाणी होती. स्थानिक नागरिकांनी वनविभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. अखेर स्थानिक नागरिकांनीच जमिनीवर काठ्या आणि दगड मारून मगरीला तिथून हुसकावून लावलं. पन्हाळा तालुक्यातील कोडोली ते पोखले मार्गावर वारणा उजवा कालवा आहे. या कालव्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मगरीचं वास्तव्य आहे. कॅनॉल परिसरामध्ये वडर यांची वस्ती आहे. रात्रीच्या सुमारास वडर यांच्या घराच्या अगदी भिंतीला लागून एक मगर पडून होती. ही मगर तिथून रस्त्यावरून ये जा करणाऱ्या लोकांना दिसून आली. ही सुस्तावलेली मगर साधारणपणे 1 तासभर त्याच ठिकाणी होती. मगर पाहण्यासाठी स्थानिकांची गर्दी झाली होती. स्थानिक नागरिकांनी पन्हाळा वनविभागाचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून त्यांना संपर्क करण्याचा बराच वेळ प्रयत्न केला, पण वनविभागाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी कोडोली पोलिसांना याबाबतची माहिती दिली. कोडोली पोलिसांनी देखील पन्हाळा वनविभागाला फोन केले, मात्र वनविभागाकडून फोन उचलण्यात आला नाही. अखेर स्थानिक नागरिकांनी जमिनीवर काठ्या आणि दगड मारून या मगरीला तिथून हुसकावून लावलं आणि सुटकेचा श्वास सोडला. नागरी वस्तीमध्ये एखादा वन्यप्राणी शिरला तर जनतेनं काय उपाययोजना कराव्यात आणि वनविभागाशी ताबडतोब कसा संपर्क साधावा याबाबत कोणतीच माहिती सर्वसामान्य नागरिकांना नाही. दिवसेंदिवस वन्य प्राण्यांकडून नागरी वस्तीतील लोकांना आणि शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. याबाबत वनविभागानं जागरूकतेनं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होतीये. पश्चिम घाटातील जैवविविधतेने समृद्ध महाराष्ट्रातील सर्वात जुनं आणि पहिलं अभयारण्य असलेल्या दाजीपूरमधील जंगल सफारी आज 24 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. स्थानिकांनी जंगल सफारी सुरू करण्याची मागणी केली होती. वन विभागानं याची दखल घेत अभयारण्य सुरू केलंय. दरवर्षी 1 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत पावसाळी ऋतूत पर्यटकांसाठी दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद केलं जातं. यावर्षी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांच्यासह स्थानिकांनी अभयारण्य पर्यटकांसाठी खुलं करावं, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
स्थानिकांच्या मागणीमुळं 1 आठवडा अगोदरच अभयारण्य पर्यटकांसाठी खुलं करण्याचा निर्णय वन्यजीव विभागानं घेतलाय. त्यामुळं पर्यटकातून स्थानिक नागरिकातून समाधान व्यक्त होतंय. सध्या तालुक्यात पावसाचं वातावरण आहे. जीप जिथपर्यंत जातील तिथं जाईल, तिथपर्यंत सफारीचा आनंद घेता येणार आहे. सकाळी 6 वाजता सफारीला सुरुवात होणार असून दुपारी 2:30 वाजेपर्यंत जंगल सफारीसाठी प्रवेश मिळणार आहे. सफारीसाठी खासगी वाहनांना प्रवेश मिळणार नाही. प्रत्येक मंगळवारी साप्ताहिक सुट्टी असणार आहे. जंगल सफारीमध्ये ढाक्याचा वाडा, मुरडा वाडा, लक्ष्मी तलाव, वाघांचे पाणी, सांबरकूड, हडाक्याची सरी, सापळा, सावराई सडा असे नैसर्गिक पाणवठे निरीक्षण मनोरे पाहता येतील. अभयारण्यात दुचाकी, खासगी वाहनांना बंदी आहे. स्थानिक परिसर समिती आणि वन्यजीव समितीमार्फत स्थानिकांच्या खुल्या आणि बंदिस्त जीपमधून सफारी करता येईल. राधानगरी आणि दाजीपूर अभयारण्य पाहण्यासाठी दिवाळीची सुट्टी असल्यानं प्रतिसाद वाढणार आहे. अलीकडच्या काळात देशात आणि राज्यात सध्या जातीयवाद वाढला असतानाच कोल्हापुरात मात्र लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज लोकोत्सव समितीच्या वतीनं सर्व समाजातील लोकांच्यासाठी एकत्र फराळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यातून जाती धर्मापलीकडं माणुसकी धर्म हाच श्रेष्ठ धर्म असल्याचा संदेश देण्यात आला. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज लोकोत्सव समितीच्या वतीनं कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात सण एकोप्याचा, दिवाळी फराळ आपुलकीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून देशात आणि राज्यात जातीभेद निर्माण केला जातोय. मात्र राजर्षी शाहू महाराजांच्या विचारावर चालणाऱ्या कोल्हापुरात जातीभेदाला छेद देत आम्ही सर्वजण एक असल्याचा संदेश यातून देण्यात आलाय. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे या फराळ कार्यक्रमात सर्व जाती धर्माची लोक सहभागी झाली होती. सर्वांनी एकत्र फराळ करत माणुसकी हाच धर्म मोठा असल्याचा संदेश यातून दिला. यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज यांनी दिवाळीचा सण हा सर्व समाजाला एकत्र जोडणारा सण असल्याचं सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या धर्मनिरपेक्ष समतेच्या विचाराला अनुसरून दिवाळीच्या निमित्तानं सर्व जाती धर्मातील लोकांसाठी फराळाचा कार्यक्रम आयोजित केल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचं खासदार शाहू महाराज यांनी सांगितलं. सर्व धर्मातले सर्व जातपात कोणी वेगळी वेगळी जरी असली तरी ते दिवाळी करतात आणि सगळ्यांना समाजातले सगळ्या घटकांना एकत्र आणून सण करतात. कुठं काही अडथळा नसतोय आणि एक प्रतीक आहे. शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांनी शिकवल्याप्रमाणे आपल्याला धर्मनिरपेक्ष वातावरण निर्माण कसं करायचं हे त्यांनी शिकवलं आहे आणि त्याच्या आधारे आपण इथेही सगळ्यांनी मिळून एकत्र दिवाळीचा फराळ आज इथं केलेला आहे. त्याबद्दल संयोजकांना माझे मनपूर्वक अभिनंदन. आमदार सतेज पाटील यांनीही या कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष RK पोवार, असलम सय्यद, कादर मलबारी, माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी, ईश्वर परमार, दुर्वास कदम, शौकत बागवान, रमेश मोरे, रियाज सुभेदार, चंद्रकांत यादव, DG भास्कर आदी उपस्थित होते. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागात आज दुपारनंतर अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे काढणीला आलेल्या भात, भुईमूग पिकाचं नुकसान झालंय. कोल्हापूर जिल्ह्यात 20 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. त्यानुसार गेली 4 दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस पडतोय. आजही जिल्ह्याच्या विविध भागात दुपारपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेती पिकांचंही मोठं नुकसान झालंय. पन्हाळा तालुक्याच्या पूर्व भागात दुपारी मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं. सध्या शेतकऱ्यांची भुईमूग भात काढणीची लगबग सुरू आहे. त्यातच पावसानं हजेरी लावल्यानं काढणीच्या कामात व्यत्यय आलाय. वाळवण्यासाठी पसरलेलं पिंजर तसंच भुईमुगाचे वेलही पावसानं भिजलेत. अनेक ठिकाणी भात आणि भुईमूग पिकाचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान सोमवारनंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. जगातील सर्वात उंचीवरील एक आणि तेवढाच जास्त अंतराचा ट्रेक म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि काला पठारचा ट्रेक.
जगातील प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं ते एव्हरेस्ट चढायचं. तसंच प्रत्येक हाडाच्या ट्रेकर्सचं स्वप्न असतं एव्हरेस्ट बेस कॅम्पचं. या साहसासाठी कोल्हापूरच्या समिट ॲडव्हेंचर्सच्या सहकार्यानं 17 जणांचा चमू 24 ऑक्टोबर रोजी काठमांडूला रवाना झाला. एकूण 17 दिवसांच्या या मोहिमेत 18 ते 67 वर्ष वयाचे साहसवेडे सहभागी झालेत. कोल्हापूरच्या ॲडव्हेंचरच्या मदतीनं 17 जणांचा चमू एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमेसाठी 24 ऑक्टोबर रोजी काठमांडूला रवाना झाला. एकूण 17 दिवसांच्या या मोहिमेसाठी 18 वर्षापासून 67 वर्षापर्यंतचे साहसवेडे स्त्री आणि पुरुष सहभागी झालेत. कोल्हापूरमधून एकाच वेळेला 17 जण एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमेसाठी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मोहिमेचे खास वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूरची गिनीज रेकॉर्ड होल्डर नृत्यांगना संयोगिता पाटील आणि तिच्या 3 शिष्या अशा 4 जणी थँगबोचे 13,000 फूट, बेस कॅम्प 17,500 फूट आणि काला पठार 19,400 फूट उंचीवर भरतनाट्यम सादर करणार आहेत. या मोहिमेमध्ये ॲस्टर आधारचे डॉक्टर शैलेंद्र नवरे, डॉक्टर अमोल कोडोलीकर, नृत्य विशारद संयोगिता पाटील, तिच्या शिष्या दिव्या वारके, मिताली महाराज, प्रांजली दळवी, डॉक्टर सुमती कुलकर्णी, डॉक्टर अनिता कदम, डॉक्टर प्रदीप पाटील आणि त्यांची कन्या सई पाटील, निवृत्त न्यायाधीश वंदना प्रभू तेंडुलकर, रॉकटेक इंजिनियर्सचे अभय देशपांडे, संग्राम शेवरे, राजेंद्र पाटील आणि अश्वथा विधाते हे सहभागी झाले आहेत. कोल्हापूरची युवा गिर्यारोहिका खुशी कांबोज ही या मोहिमेचं नेतृत्व करतीये. ज्येष्ठ गिर्यारोहक विनोद कांबोज हे सोबत मार्गदर्शक असणार आहेत. विनोद कांबोज यांनी 1987 साली अरुण बेळगावकर आणि नारायण जाधव यांच्या साथीनं पहिल्यांदा एव्हरेस्ट बेस कॅम्प केला होता. यावर्षीची विनोद कांबोज यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पची 21वी तर समिट ॲडव्हेंचरची 20वी मोहीम आहे. खुशीनं वयाच्या 11व्या वर्षी वडिलांसोबत हा ट्रेक केला होता. आज तिचे वडील विनोद कांबोज हे वयाच्या 62व्या वर्षीसुद्धा खुशीबरोबर एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक करतायत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या चंदगड तालुक्यासह आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यांमधील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका पार पडल्या. या बैठकांमधून संघटनात्मक बळ अधिक मजबूत करून येणाऱ्या निवडणुका एकजुटीनं आणि मोठ्या ताकदीनं लढवत मोठं यश मिळवण्याचा निर्धार करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडल्या. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या भागात येणाऱ्या निवडणुका एकजुटीनं, योजनाबद्ध पद्धतीनं आणि ताकदीनं लढवून यश मिळवू असा निर्धार या बैठकांमधून करण्यात आला. या बैठकांमध्ये स्थानिक पातळीवर तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचून जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेत काम करण्याचा संकल्प करण्यात आला. या तिन्ही तालुक्यांच्या बैठकांमध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांसंदर्भातील आपली मतं मांडून पक्षाला नेत्रदीपक यश मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यांमध्ये काँग्रेस पक्षाची मोठी ताकद असून शक्य तिथं समविचारी पक्षांना सोबत घेऊन महायुतीविरोधात एकसंधपणे लढून सर्व जागा जिंकणं हाच काँग्रेसचा अजेंडा असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. चंदगड नगरपालिकेमध्ये आम्ही शिवसेना, त्यावेळी राष्ट्रवादी आम्ही एकत्र आलो होतो. आजऱ्यामध्ये आम्ही एकत्र आलो होतो. इथं आमचं जमलं नव्हतं. आम्ही स्वतंत्र आमचे उमेदवार गडहिंग्लजमध्ये उभा केले होते. ते उमेदवार उभा केल्यानंतर कुणाचं नुकसान झालं माहिती आहे, आमचा फायदा झाला का नाही हा विषय नाही, परंतु किमान काँग्रेसची 2-3 हजार मतं या शहरामध्ये आहेत. हे किमान त्या निवडणुकीमध्ये मागच्या सिद्ध झालेलं आहे. आणि काँग्रेस गडहिंग्लज शहरामध्ये देखील काँग्रेसचं अस्तित्व आहे. उद्या जनरल नगराध्यक्षाची निवडणूक होईल त्यावेळी काँग्रेसची मतं ही निर्णायक ठरणार आहेत या शहरामध्ये, किंवा आमचा जो काय आहे ती सगळ्यांची मतं निर्णायक ठरणार. आणि म्हणून आत्ता पहिला टप्पा आहे आज बैठकीचा माझा. त्यामुळे मी काँग्रेस म्हणून काँग्रेसचे सगळे उमेदवार कुठल्या कुठल्या वॉर्डात मिळणार याची चाचपणी करतोय. शेवटी महायुतीच्या विरुद्ध लढणं हे आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेत लढावंच लागेल.
लोकसभा निवडणुकीपासून गडहिंग्लजमध्ये जनता दल काँग्रेसबरोबर असून राजकारणापलीकडे स्वाती कोरी आणि आपलं बहीण भावाचं नातं असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. गडहिंग्लज तालुक्याच्या बैठकीला गोकुळ दूध संघाच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, दिग्विजय कुराडे, प्रशांत देसाई, सोमगोंडा अरबोळे, अनिल कुऱ्हाडे, विद्याधर गुरबे, महेश तुर्बतमठ, बाळासाहेब पाटील, गणपतराव डोंगरे, सचिन रेडेकर, रवी चौगुले, ज्योतिराम केसरकर, रवींद्र पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आजरा तालुक्याच्या बैठकीला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे, माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, अशोक तरडेकर, अभिषेक शिंपी, रवी भाटळे, उत्तम देसाई, संजय सावंत, अशोक पवार, समीर गुंजाठी, सुनील शिंदे, सुधीर जाधव आदी मान्यवर, तर चंदगड तालुक्याच्या बैठकीला ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, संभाजीराव देसाई, जे बी पाटील, विलास पाटील, संतोष माळवीकर, राजेंद्र परीट, अभिजित गुरबे, शिवाजी पाटील, अशोकराव जाधव, नारायण हसबे, शिवाजी तुपट, विलास पाटील, दिलीप चंदगडकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धनाचं काम हाती घेतलंय. याच उपक्रमाचा भाग म्हणून 26 ऑक्टोबरला भुदरगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या स्वच्छता आणि संवर्धनासाठी सुरू असलेल्या मोहिमेचा पुढचा टप्पा भुदरगड किल्ल्यावर होणार आहे. या मोहिमेचं नेतृत्व अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके करणार आहेत. खासदार शाहू महाराज छत्रपती, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार रोहित पवार आदी मान्यवर या मोहिमेत सहभागी होणार आहेत. 25 ऑक्टोबरला खासदार लंके हे पुष्पनगर शाळेत मुक्कामाला येणार आहेत. तर 26 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता स्वच्छता मोहीम सुरू होणार आहे. खासदार लंके यांनी आत्तापर्यंत शिवनेरी, धर्मवीरगड, रायरेश्वर, रामशेज, तिकोणा, प्रतापगड आणि विश्रामगड या किल्ल्यांवर स्वच्छता मोहिमा यशस्वीपणे राबवल्यात. आता त्यांनी ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या भुदरगड किल्ल्याची स्वच्छता करण्याचा संकल्प केलाय. भुदरगड किल्ला शिलाहार राजा भोज दुसरा यांनी बांधला असून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला लष्करी महत्त्व दिलं होतं. हा किल्ला सह्याद्रीच्या रांगांमध्ये 3208 फूट उंचीवर आहे. या किल्ल्यावर श्री केदारलिंग, भैरवनाथ, जक्कुबाई अशी प्राचीन देवस्थानं आहेत. जिल्ह्यातील दुर्गप्रेमी, गडप्रेमी, तरुण मंडळं, तालीम संस्था आणि सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील आणि शहराध्यक्ष RK पोवार यांनी आज पत्रकार बैठकीत केलं. या पत्रकार बैठकीला कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अनिल घाटगे आणि भुदरगडचे तालुकाध्यक्ष धनराज चव्हाण उपस्थित होते. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांच्या श्रमाला योग्य दाम देण्याची भूमिका कायम ठेवली असून यंदाच्या हंगामातही उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम ठेवणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष KP पाटील यांनी दिली. कारखान्याच्या 63व्या ऊस गळीत हंगामाच्या शुभारंभावेळी ते बोलत होते. माजी आमदार आणि बिद्री कारखान्याचे अध्यक्ष KP पाटील यांच्यासह संचालक मंडळाच्या हस्ते ऊसाची मोळी गव्हाणीत टाकून कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. संचालक मधुकर देसाई आणि त्यांच्या पत्नी उज्ज्वला देसाई यांच्या हस्ते गव्हाणीचं पूजन करण्यात आलं. संचालक रावसाहेब खिलारी यांच्या हस्ते ऊस तोडणीचा प्रारंभ करण्यात आला. तर संचालक संभाजी पाटील यांच्या हस्ते ऊसाच्या वजन काट्याचं पूजन करण्यात आलं. यावेळी बोलताना चेअरमन KP पाटील यांनी यंदाच्या हंगामात कारखान्यानं 10 लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवलं असून यंदाच्या हंगामात सुद्धा कारखाना उच्चांकी दर देईल अशी ग्वाही दिली. साखर उत्पादनाबरोबरच इथेनॉल आणि वीज निर्मिती प्रकल्पांमुळे बिद्री कारखाना पूरक उद्योगांच्या माध्यमातून आर्थिक सक्षम असून कारखान्याच्या प्रगतीमध्ये संचालक मंडळ, अधिकारी, कामगार आणि सभासद शेतकऱ्यांचं मोठं योगदान असल्याचंही चेअरमन पाटील यांनी सांगितलं. गळीत हंगाम शुभारंभावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे यांच्यासह सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक RD देसाई, अधिकारी, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते.
मागील हंगामात गाळप झालेल्या ऊसाला प्रति टन 200 रुपये द्यावेत, तसंच चालू गळीत हंगामातील ऊसाला पहिली उचल 3751 रुपये मिळावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. तात्यासाहेब कोरे वारणा कारखाना प्रशासनाला याबाबत निवेदन सादर करण्यात आलंय. या निवेदनात 10 नोव्हेंबरपर्यंत याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर 11 नोव्हेंबरपासून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. गेल्या वर्षभरात साखर आणि उपपदार्थांना चांगला दर मिळालाय. साखर आणि उपपदार्थ विक्रीतून आलेल्या पैशातून साखर कारखान्याचा प्रक्रिया खर्च, तोडणी, वाहतूक, व्याजाची रक्कम वजा जाता अजूनही कारखान्यांकडे पैसे शिल्लक राहिलेत. त्यामुळं गत हंगामातील तुटलेल्या ऊसाचे 200 रुपये आणि चालू गळीत हंगामातील पहिली उचल 3751 रुपये शेतकऱ्यांना देणं कारखान्याला सहज शक्य आहे. याबाबतचा निर्णय जयसिंगपूरमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत झालाय. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वारणा नगरीतल्या तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना प्रशासनाकडे केली आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं. याबाबत कार्यवाही झाली नाही तर 11 नोव्हेंबरनंतर तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल असा इशारा देण्यात आलाय. यावेळी संघटनेचे धनाजी पाटील, अजित पाटील, संपत पवार, विवेकानंद बच्चे, अण्णा मगदूम, सुधीर मगदूम, दिग्विजय पाटील, प्रवीण घोरपडे, शिवेंद्र माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापुरातील सागरमाळ परिसरात सतेज पाटील प्रेमींच्या वतीनं हलगीच्या ठेक्यावर रेडे आणि म्हैशींचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयोजित रिंगण सोहळ्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापुरातील सागरमाळ परिसरात सतेज पाटील प्रेमींनी आयोजित केलेल्या रिंगण सोहळ्यात उत्कृष्ट म्हैस, रेडकू आणि रेड्यांची स्पर्धा झाली. वि.स. खांडेकर विद्यामंदिराच्या प्रांगणात झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण रिंगण स्पर्धेत 77 म्हैशी, रेडे आणि रेडकांचा सहभाग होता. हा रिंगण सोहळा गवळी बांधवांमध्ये आकर्षणाचा भाग बनला. यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये कोल्हापूर, पाडळी, कंदलगाव, वडणगे, कागल, इचलकरंजी, मिरज, सांगली, सोलापूर, मंगळवेढा इथल्या म्हैस, रेडे आणि रेडकूंचा समावेश होता. स्पर्धेसाठी तयार केलेल्या मोठ्या रिंगणातून म्हैस, रेडे आणि रेडकूंना हलगीच्या ठेक्यावर रपेट मारली. यावेळी आमदार सतेज पाटील हे सुद्धा सहभागी झाले होते. काही म्हैस आणि रेड्यांच्या शरीरावर काँग्रेसच्या हाताचे चिन्ह, त्याचबरोबर सतेज पाटील प्रेमी असा मजकूर लिहिला होता. आमदार पाटील यांनी स्वतः मोबाईलवर त्याचे व्हिडिओ घेतलेत. यावेळी सागरमाळ स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष काकासाहेब पाटील आणि सहकाऱ्यांनी परीक्षण केलं. स्पर्धेची सांगता झाल्यानंतर तिन्ही गटांमधून पहिल्या 4 यशस्वी म्हैस, रेडे आणि रेडकूंची नावं जाहीर केली. यामध्ये म्हैस गटात वाशीतील महादेव वाकरेकर यांची म्हैस पहिली आली. सिद्धनेरलीतील सिद्धेश लोहार यांच्या म्हैशीनं दुसरा, मोरेवाडीतील अमर मोरे यांच्या म्हैशीनं तिसरा तर कसबा बावडा इथल्या समर्थ माने यांच्या म्हैशीनं चौथा क्रमांक मिळवला. तसंच रेडा गटात मंगळवेढा इथल्या नंदू गडेकर यांच्या रेड्यानं पहिला क्रमांक पटकावला. कसबा बावड्यातील निलेश पिसाळ यांच्या रेड्यानं दुसरा आणि संदीप करंडे यांच्या रेड्यानं तिसरा, तसंच कंदलगावमधील आबा माने यांच्या रेड्यानं चौथा क्रमांक मिळवलाय. तसंच रेडकू गटात पाडळीतील हर्षद सातपुते यांच्या रेडकूनं पहिला क्रमांक पटकावला. विक्रमनगरातील आकाश शिंदे यांच्या रेडकूनं दुसरा, मंगळवार पेठेतील नारायण चिले यांच्या रेडकूनं तिसरा आणि राजारामपुरीतील विनोद पसारे यांच्या रेडकूनं चौथा क्रमांक पटकावलाय. यावेळी विजेत्या मालकांना आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते चषक आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी माजी नगरसेवक भूपाल शेटे, सुरेश ढोणुक्षे, सर्जेराव साळोखे, उमेश पवार, समीर कुलकर्णी, रामा पसारे, स्वप्नील राजपूत, संदीप पाटील, मयूर पाटील, गोगा पसारे आदी उपस्थित होते. कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्यानं यंदाच्या हंगामासाठी 7 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवलंय. ऊस उत्पादक सभासदांनी हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपला ऊस कारखान्याला पाठवावा असं आवाहन कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी केलंय. कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
कुडित्री इथल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या यंदा हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी तज्ज्ञ संचालक रवींद्र मडके आणि त्यांच्या पत्नी सीमा मडके यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन झालं। या प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार नरके यांनी यंदाच्या हंगामासाठी 7 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवल्याचं सांगितलं। या हंगामासाठी संपूर्ण ऊस तोडणी यंत्रणा सज्ज आहे। ऊस गळिताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस गळितास पाठवून सहकार्य करावं असं आवाहन अध्यक्ष आमदार नरके यांनी केलं। केंद्र शासनानं साखरेला विक्री दर प्रति क्विंटल 4,500 रुपये करावा। आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेची मागणी आणि देशातील साखरेचे साठे आणि या हंगामातील अपेक्षित साखरेची उत्पादन विचार करता शासनानं निर्यातीबाबतचं धोरण जाहीर करावं। बगॅसवर आधारित सहवीज प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेच्या दरात वाढ करावी आदी मागण्या त्यांनी केल्या। यावेळी व्हाईस चेअरमन राहुल खाडे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक धीरज कुमार माने, सभासद, कर्मचारी, कामगार प्रतिनिधी, अधिकारी, ऊस तोडणी, वाहतूक कंत्राटदार, सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। भाऊ बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा सण म्हणजे भाऊबीज। दोघांमधील नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा हा दिवस गुरुवारी भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा झाला। भाऊबीज हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत हृदयस्पर्शी सण। भावनिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही हा सण खूप महत्त्वाचा आहे। दीपोत्सवातील शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज। भावा बहिणीच्या पवित्र नात्यातला गोडवा कायम राखणारा हा सण गुरुवारी सर्वत्र उत्साहात साजरा झाला। यावेळी बहिणीनं भावाला टिळा लावून औक्षण केलं, तसंच त्याला दीर्घायुष्य मिळावं यासाठी बहिणीनं प्रार्थना केली। भावानंही बहिणीला भेटवस्तू देऊन आयुष्यभर तिचं रक्षण करण्याचं आणि तिला जपण्याचं वचन दिलं। एकूणच भाऊबीजेचा हा सण हास्य, स्वादिष्ट मिठाई, भेटवस्तू आणि गोड आठवणींनी भरलेला असाच होता। दीपोत्सवात लक्ष्मीपूजनासाठी ऊसाचा वापर केला जातो। पूजानंतर हे ऊस अनेक वेळा टाकून दिले जातात। मात्र यावर्षी मुरगुडमधील शिवभक्तांनी ऊस टाकून न देण्याचं आवाहन केलं होतं। या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला। शिवभक्तांनी ऊस गोळा करून जिल्ह्यातील विविध गोशाळांना पाठवला। दीपावलीच्या सणामध्ये लक्ष्मीपूजेला विशेष महत्त्व असते। या पूजेदरम्यान व्यापारी वर्ग तसंच घराघरात ऊसाचा वापर केला जातो। मात्र पूजन झाल्यानंतर पूजेला वापरलेला ऊस टाकून दिला जातो। मात्र गायींना आहार मिळावा या हेतूनं मुरगुडमधील शिवभक्तांनी शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, पतसंस्था, बँका आणि विविध संघटनांना ऊस टाकून न देण्याचं आवाहन केलं होतं। या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला। पूजेच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शिवभक्तांनी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं शहरभर फिरून ऊस संकलन केला। यात सुमारे 3 टनाहून अधिक ऊस गोळा करण्यात आला। हे ऊस जिल्ह्यातील विविध गोशाळांना पाठवण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, तानाजी भराडे, रघुनाथ बोडके, प्रफुल्ल कांबळे, अमर सुतार, आनंदा रामाने, शिवाजी चौगले, प्रकाश परिशवाड, ओंकार पोतदार, जगदीश गुरव, सुभाष अनावकर, धनंजय सूर्यवंशी, अमोल मेटकर, संकेत शहा, बाळासाहेब भराडे, आकाश भाट, विनायक मेटकर आदी उपस्थित होते। आम्ही भारतीय महिला मंचच्या वतीनं महिलांसाठीचं पहिलं राज्यस्तरीय स्त्रीवादी साहित्य संमेलन कोल्हापुरात आयोजित करण्यात आले। राजश्री शाहू स्मारक भवनात 26 ऑक्टोबरला हे संमेलन होणार आहे। या संमेलनाला समतावादी स्त्री पुरुषांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन मंचच्या वतीनं करण्यात आलंय। आम्ही भारतीय महिला मंच यांच्यातर्फे महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेलं पहिलं राज्यस्तरीय स्त्रीवादी साहित्य संमेलन कोल्हापुरात होणार आहे। 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन इथं हे संमेलन होणार आहे। या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका रंजनाताई सानप तर उद्घाटक अहिल्यानगरच्या ज्येष्ठ स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या स्मिताताई पानसरे असणार आहेत। स्वागताध्यक्षा सांगलीच्या सुमनताई पुजारी तर प्रमुख पाहुण्या म्हणून भारती पोवार, सरलाताई पाटील, षण्मुखा अर्दाळकर, डॉक्टर शोभा चाळके, सीमा पाटील, डॉक्टर स्वाती नांगरे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती आम्ही भारतीय महिला मंचच्या वतीनं देण्यात आली। या संमेलनात एकूण 36 जणांना लक्षवेधी महिला सन्मान राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे।
तसंच राज्यभरातून आलेल्या कवयित्री आपल्या कविता सादर करणार आहेत। या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट करुणा विमल, अनिता काळे, अनिता गायकवाड, विमल पोखर्णीकर, वृषाली कवठेकर, सुलभा भणगे, स्नेहा हुलस्वार, अंतिमा कोल्हापूरकर आदी उपस्थित होत्या। आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात। फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। आंध्र प्रदेशात धावत्या बसला आग, 20 जण जिवंत जळाले। मनोज जरांगेंची 2 नोव्हेंबरला शेतकऱ्यांसाठी बैठक, राज्यातील शेतकरी नेत्यांना बैठकीला येण्याचं केलं आवाहन। छत्रपती संभाजीनगरात वंचितचा संघ कार्यालयावर मोर्चा, RSSचा मनुस्मृतीला कायदा बनवण्याचा डाव, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप। हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या, पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा आरोप, फलटणमधील धक्कादायक घटना। भाजप कार्यकर्त्यांचे मोबाईल व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर बंडखोरी केली तर पक्षाची कवाडे बंद, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा। शेअर बाजार लाल रंगात बंद, सेन्सेक्स 340 अंकांनी खाली। जयसिंगपूरमधील सुनील किसन पाथरवट या तरुणाच्या खून प्रकरणी शेखर पाथरवट, सागर कलगुटकी, विजय पाथरवट आणि संजय पाथरवट या संशयितांना अटक करण्यात आली आहे। जयसिंगपूर गुन्हे शोध पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं संयुक्तपणे कारवाई करत या चौघांच्या मुसक्या आवळल्यात। त्यांना जयसिंगपूर न्यायालयानं 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। जयसिंगपूरमधील सुनील किसन पाथरवट या तरुणाचा धारधार शस्त्रानं वार करून निर्घृण खून केला होता। मंगळवारी रात्री लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मध्यरात्री ही घटना घडली। ऐन दिवाळी सणात झालेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती। दरम्यान या घटनेनंतर जयसिंगपूर पोलीस आणि स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेनं संयुक्तपणे तपास सुरू केला। या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी शेखर पाथरवट, सागर कलगुटकी यांना तमदलगे इथून तर विजय पाथरवट आणि संजय पाथरवट यांना चौंडेश्वरी फाटक इथून शिताफीनं अटक केली आहे। या चौघांनी खुनाची कबुली दिली आहे, मात्र खुनाचं कारण अस्पष्ट आहे। या चौघांना जयसिंगपूर न्यायालयात हजर केलं असता त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान या खून प्रकरणी पसार असलेल्या अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत। स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, जयसिंगपूर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार निलेश मांजरे, ताहिर मुल्ला, महेश खोत, संजय कुंभार, रहिमान शेख आदींनी या कारवाईत सहभाग घेतला। बुधवारी सायंकाळी वाहन मागं पुढं करण्यावरून फुलेवाडी जकात नाक्याजवळ अरबाज बागवान आणि अक्षय ओतारी यांच्यात वाद झाला होता। यावेळी दोघांनी एकमेकांवर हल्ला केला। ओतारीनं केलेल्या हल्ल्यात अरबाज बागवान हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर CPR मध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी करवीर पोलिसांनी अक्षय ओतारी याला अटक केली आहे। त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीमध्ये राहणारा अरबाज बागवान हा बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्याच्या पत्नीसोबत एका रिक्षातून बालिंग्याला निघाले होते। या दरम्यान फुलेवाडी नाका ते खांडसरी नाका परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती। यावेळी शिंगणापूरहून कोल्हापूरला दुचाकीवरून येणारा अक्षय ओतारी आणि फुलेवाडीकडून बालिंग्याला निघालेला अरबाज बागवान या दोघांच्यात वाहन मागं पुढं घेण्यावरून जोरदार वादावादी झाली। या वादावादीचं रूपांतर हाणामारीत झालं। यामध्ये अक्षय ओतारी यानं केलेल्या सशस्त्र हल्ल्यात अरबाज बागवान हा गंभीर जखमी झालाय। गंभीर जखमी झालेल्या अरबाज बागवान याच्यावर CPR मध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी अरबाज बागवान याच्या फिर्यादीवरून अक्षय ओतारी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला करवीर पोलिसांनी अटक केली आहे। गुरुवारी ओतारीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान या घटनेनंतर बुधवारी रात्री CPR परिसरात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती।
अज्ञात चोरट्यांनी कोल्हापुरात राजोपाध्यनगरातील बंद घर फोडत सुमारे 1.5 किलो वजनाचे चांदीचे दागिने, सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे 32,82,000 ऐवज लंपास केलाय। या प्रकरणी अरविंद शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अरविंद विश्वनाथ शेट्टे हे आपल्या कुटुंबियांसमवेत कोल्हापुरातील राजोपाध्यनगर परिसरात राहतात। बुधवारी सायंकाळी घराला कुलूप लावून शेट्टे हे कुटुंबियांसमवेत बाहेर घरगुती कार्यक्रमाला गेले होते। याचा फायदा घेऊन चोरट्यानं शेट्टे यांच्या घराच्या खिडकीचे ग्रिल उचकटून घरात प्रवेश केला आणि घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, 1.5 किलो वजनाचे चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे 32,82,000 ऐवज लंपास केला। शेट्टे हे घरगुती कार्यक्रम आटोपून बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास परत आले। त्यावेळी घरफोडीचा हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला। या प्रकरणी अरविंद शेट्टे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान गुरुवारी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरजकुमार बच्चू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक SM गळवे, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील यांनी शेट्टे यांच्या घराची पाहणी करून माहिती घेतली। ऐन दिवाळीत सायंकाळच्या वेळी गजबजलेल्या वस्तीत चोरट्यांनी घरफोडी केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बावडा फुटबॉल प्रीमियर लीग स्पर्धेला गुरुवारपासून पॅव्हेलियन मैदानावर प्रारंभ झाला। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत कसबा बावड्यात चांगले फुटबॉल खेळाडू तयार व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। कैलासवासी हरीश काळे यांच्या स्मरणार्थ बावडा फुटबॉल क्लबच्या वतीनं बावडा फुटबॉल प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेत 8 संघ सहभागी झालेत। गुरुवारी कसबा बावडा इथल्या पॅव्हेलियन मैदानावर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन झालं। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत कसबा बावड्यात चांगले फुटबॉल खेळाडू तयार व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। आणि मला वाटतं आपलं नशीब चांगलं आहे, गाव म्हणून आपलं नशीब चांगलं आहे की आपल्याला ग्राउंड आहे, नाही तर अनेक गावामध्ये आता ग्राउंड नाही अशी अवस्था आहे खेळायची इच्छा असली तरी। त्यामुळे माझी सगळ्यांनाच विनंती आहे की हे ग्राउंड व्यवस्थित राहिलं पाहिजे, स्पर्धा चांगल्या पद्धतीनं झाल्या पाहिजेत। फुटबॉल मला वाटतं बी टीम आता ऑलरेडी आपली KSAला ॲफिलेटेड झालेली आहे, त्यामुळं ए टीममध्ये लवकर कसं जातील आणि शाहू स्टेडियमवर कसबा बावड्यानं मॅच जिंकली असं एक स्वप्न आपल्याला निर्माण करायचं आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीनं प्रयत्न करावेत। यावेळी माजी नगरसेवक मोहन सालपे, श्रीराम सेवा संस्थेचे सभापती संतोष पाटील, उपसभापती अनंत पाटील, किशोर पाटील, धनाजी गोडसे, निलेश नरुटे, अक्षय खोत, चेतन बिरंजे, मनोज वेटाळे, संजय पाटील, युवराज उल्पे, शामराव करपे, राजू ढेरे, प्रदीप उल्पे यांच्यासह फुटबॉल टीमचे मालक, खेळाडू आणि फुटबॉलप्रेमी उपस्थित होते। शाहूवाडी तालुक्यातील सोनुर्ले इथल्या रॉयल किंग ग्रुपच्या वतीनं दिवाळीनिमित्त मुलींच्या लेझिम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत आंबर्डे इथल्या शिवकन्या लेझिम पथकानं प्रथम क्रमांक पटकावलाय। अलीकडे शहरासह ग्रामीण भागात यात्रा, सण, उत्सव समारंभात साऊंड सिस्टीमच्या भिंती उभ्या करून आणि नृत्यांगणांना नाचवून जल्लोष केला जातो। मात्र आज देखील ग्रामीण भागातल्या अनेक ठिकाणी पारंपरिक वाद्यांच्या स्पर्धा आयोजित करून पारंपरिक बाज जपला जातोय। शाहूवाडी तालुक्यातील सोनुर्ले इथल्या रॉयल किंग ग्रुपनं दिवाळीनिमित्त मुलींच्या लेझिम स्पर्धा आयोजित केल्या होत्या। या स्पर्धेत सोनुर्ले परिसरातील मुलींची लेझिम पथकं सहभागी झाली होती। या लेझिम स्पर्धेत आंबर्डे इथल्या शिवकन्या लेझिम पथकानं प्रथम क्रमांक पटकावला। पोर्ले इथल्या चॅलेंज लेझिम ग्रुपनं दुसरा, तर साळवण इथल्या भैरी लेझिम पथकानं तिसरा क्रमांक पटकावला। यावेळी पंच म्हणून सचिन परीट आणि रघुनाथ चौगले यांनी काम पाहिलं। विजेत्या स्पर्धकांना मंडळाचे अध्यक्ष अमर पाटील, गणेश पाटील, देणगीदार अनिकेत पाटील, दिनकर पाटील, हरी चौगले, अनिकेत पाटील, प्रथमेश पाटील, अजित चव्हाण यांच्या उपस्थितीत बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं। दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यभरातून आणि देशाच्या विविध भागातून भाविक येत आहेत। आज दिवाळीची सुट्टी आणि शुक्रवारचा योग साधत तब्बल 2,91,206 भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं।
दिवाळीचा सण आणि शुक्रवारचा योग साधत आज पहाटेपासूनच करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली. पहाटे 3 वाजल्यापासूनच दर्शनासाठी रांगा लागून मंदिर परिसर भक्तांनी गजबजून गेला होता. आज एकूण 2,91,206 भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं. आज चोरी किंवा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आज शुक्रवारच्या दिवशी देवीचं विशेष पूजन करून अभिषेक आणि आरती करण्यात आली. दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरसह देशभरातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. देवस्थान समिती आणि पोलीस प्रशासनाकडून गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्यानं एवढ्या गर्दीत सुद्धा भाविकांना कोणत्याही त्रासाशिवाय देवीचं दर्शन घेता येत आहे. इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी शहरातील 2 वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. यामध्ये 13 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल 3.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांना शहरातील नदीवेस परिसरातील शेळके मळ्याजवळ विश्वनाथ लवटे यांच्या मालकीच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा कारवाई केली. या कारवाईत विश्वनाथ लवटे, अक्षय पाटील, कबीर मोमीन, शरद पाटील, संतोष हसुरे आणि तौफिक शेख या 6 जणांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. त्यांच्याकडून जुगाराचं साहित्य, रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकी असा 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय. भोणेमाळ परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावरही पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या तौसिफ मुल्ला, अतुल पेटकर, संकेत म्हेत्रे, कीर्तन घोरपडे आणि वरुण गजवानी या 5 जणांसह जुगार अड्डा चालक प्रकाश रवींद्र हुंडेकरी आणि इमारतीचे मालक खंडेलवाल यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांच्याकडून 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या 2 कारवाईत एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून तब्बल 3.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. कोल्हापुरातील सायक्स एक्सटेन्शन परिसरात दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर कशिदा सिल्क हे समृद्ध वस्त्रदालन वस्त्रप्रेमींच्या सेवेत रुजू झालंय. सिल्क प्रेमींसाठी इथं अगदी 2,000 रुपयांपासून ते 2 लाख रुपये किमतीच्या साड्या उपलब्ध आहेत. यंदाच्या दीपावली पाडव्याला कोल्हापूर शहरात अनेक नव्या व्यावसायिकांनी आपला व्यवसाय पर्वाला सुरुवात केली आहे. यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी ठरलं ते टाकाळा रोडवरील वन स्काईज या इमारतीमध्ये थाटलेल्या कशिदा सिल्क या समृद्ध वस्त्रदालनाचं उद्घाटन. कशिदा सिल्कच्या ओनरनी आपल्या मातोश्रींसह परिवारातील सदस्यांच्या हस्तेच कशिदा सिल्कचं उद्घाटन केलं. कशिदामध्ये सिल्क साड्यांसह एथनिक वेअरचे एकापेक्षा एक सरस पर्याय उपलब्ध आहेत. सिल्क प्रेमींचा वस्त्र खजिना कशिदामधील कांजीवरम, बनारसी, धर्मावरम, बेंगलोर सिल्क, पश्मिना सिल्क, पैठणींमुळे अधिक समृद्ध होणार आहे. कशिदाच्या शुभारंभाच्या निमित्तानं इथं साड्यांच्या खरेदीवर डिस्काउंट उपलब्ध करून देण्यात आलेत. इथं अगदी 2,000 रुपयांपासून 2 लाख रुपये किमतीच्या साड्या उपलब्ध आहेत. खास समारंभासाठीचं परिधान असणाऱ्या उंची साड्यांबरोबरच डेली वेअर, कॉटन वेअर, खादीचं तुमच्या पसंतीला उतरणारं कलेक्शन कशिदामध्ये उपलब्ध आहे. कशिदामधील साड्या सण उत्सवांसह समारंभ आणि गृहिणींच्या जीवनातील आनंददायी क्षण अधिक संस्मरणीय करण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. इथल्या साड्यांचे रंग गृहिणींचं रूप खुलवण्यासह या साड्यांचं सूत आल्हाददायी फील देतं. कशिदामध्ये साड्यांसोबतच रेडीमेड ड्रेसच्या आकर्षक व्हरायटीज इथं उपलब्ध आहेत. दीपावली पाडव्यापासून सायक्स एक्सटेन्शन परिसरातील वन स्काईज या इमारतीमध्ये सुरू झालेलं कशिदा हे समृद्ध वस्त्रदालन सिल्क प्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज झालंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा संघटिका माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी दिवाळी निमित्त राजारामपुरी परिसरातील 300 कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन सन्मान केला.
यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांसह पाणी पुरवठा, महावितरण कर्मचारी, ड्रेनेज विभाग आणि इतर अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी यावेळी या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली. यावेळी महेश उत्तुरे, उमेश उत्तुरे, अल्ताफ मकानदार, विशाल देवकुळे, सचिन उत्तुरे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट बदलण्याचं वक्तव्य हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं वक्तव्य. आमदार सतेज पाटील यांची टीका. गडहिंग्लज तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करा, महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पर्यटकांसह स्थानिक व्यावसायिकांच्या मागणीनंतर अखेर राधानगरी अभयारण्य पर्यटकांसाठी खुलं. आजपासून जंगल सफारी सुरू. आजरा, चंदगड, गडहिंग्लज या काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या तालुक्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकसंधपणे लढत मोठं यश मिळवून तिन्ही तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा निर्धार. आमदार सतेज पाटील यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी साधला संवाद. आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं खरीपाच्या काढणीच्या हंगामाला अवकळा. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.